नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे. आज आपण प्राचीन भारतीय इतिहासाच्या साधनामधील वाङ्मयीन साधनांचा अभ्यास करणार आहोत. अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल. इतिहासाच्या संदर्भ साधनांचे भौतिक व वाङ्मयीन असे दोन मुख्य प्रकार. या दोन्ही प्रकारात अनेक साधनांचा समावेश होतो. भौतिक साधनांनाच उत्खलित साधने असे देखील म्हणतात. आपण येथे वाङ्मयीन साधनांचा विचार करणार आहे. प्राचीन भारतीय इतिहासाचा कालखंड प्रदीर्घ असून त्या काळातील भौतिक साधने सर्वत्र उपलब्ध होत नाहीत. वेद कालखंडातील उत्खलित साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे या कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी त्या काळातील वाङ्मयीन साधनावरच अवलंबून राहावे लागते. प्राचीन भारताच्या इतिहासाची माहिती देणारे विपुल साहित्य आज उपलब्ध आहे. प्राचीन काळात पाठांतराद्वारे हे वाङ्मय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात. या साधनांच्या आधारे भारतीय संस्कृतीवर प्रकाश टाकणे सुलभ होते. या वाङ्मयांचा मुख्य विषय धार्मिक असला तरी तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवनाचे दर्शन होते. ते इतिहास ग्रंथ म्हणून निर्माण केलेले नाही. राजनीती, व्याकरण यासारख्या स्वतंत्र विषयावर लिहिलेल्या ग्रंथातूनच समाज जीवनाची माहिती मिळते. तसेच राजाच्या चरित्रलेखातूनही त्या काळातील सामाजिक व राजकीय जीवनाची माहिती मिळते. संहिता व महाकाव्याचा मूळ विषय धर्म आहे, मात्र त्या ओघाने इतर बाबींचीही माहिती मिळते. भारताबरोबर व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी, बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आणि प्रवासासाठी अनेक परकीय प्रवासी भारतात आले. त्यांनी त्यांच्या लिहिलेल्या प्रवास वृत्तांतातूनही त्या काळातील समाज जीवनावर प्रकाश टाकता येतो. वाङ्मयीन साधनात भारतीय वाङ्मय व अभारतीय वाङ्मय असे दोन प्रकार पडले जातात. त्यामधील पहिलं भारतीय वाङ्मयीन साधने. प्राचीन भारताची सर्वात मोठी देणगी म्हणजे समृद्ध वाङ्मय होय. भारतातील हिंदू, जैन व बौद्ध धर्मांना महत्त्वाचे स्थान आहे. या धर्मांचे मोठ्या प्रमाणात वाङ्मय उपलब्ध आहेत. भारतात वाङ्मय निर्मिती आर्यांच्या काळापासून सुरू झाली. वेद हे सर्व भारतीय विद्यांचे उगमस्थान आहेत. या वेद वाङ्मयाने विपुल वाङ्मय निर्मितीला स्फूर्ती दिली. कथा, नाटक, काव्य इत्यादी विविधांगी साहित्य निर्माण झाले. त्यातून त्या काळातील समाज जीवनाचे दर्शन होते. त्यातील माहिती इतिहास लेखनास उपयुक्त होते. त्यामुळे भारतीय वाङ्मयाला इतिहास लेखनात फार महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय वाङ्मयाचे हिंदू वाङ्मय, जैन वाङ्मय व बौद्ध वाङ्मय असे 3 प्रकार पडतात. त्यामधील हिंदू वाङ्मय. भारतातील सर्वात मोठा धर्म म्हणून हिंदू धर्माला महत्त्वाचे स्थान आहे. या धर्माचे कोणी संस्थापक नाही, मात्र समाजात प्रारंभीच्या काळापासून प्रचलित असलेल्या आचार व परंपरा यांना हिंदू धर्म म्हणून ओळखले जाते. या धर्माचे मोठ्या प्रमाणात वाङ्मय उपलब्ध आहेत. त्याला धार्मिक वाङ्मय व लौकिक वाङ्मय असे म्हणतात. हिंदू धार्मिक वाङ्मय. सिंधू नदीच्या काठी टोळीने जीवन जगणाऱ्या व पुढे पूर्व व दक्षिण भारतात विस्तारित झालेल्या आर्यांच्या संस्कृतीची माहिती मिळण्यास धार्मिक वाङ्मय उपयुक्त आहेत. त्यात संहिता म्हणजे वेद,
ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके व उपनिषदे, महाकाव्ये, पुराण ग्रंथ यांचा समावेश. यातूनच आर्यांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व धार्मिक जीवनाचे उल्लेख येतात. त्यामध्ये पहिलं संहिता म्हणजे वेद. आर्यांनी प्रारंभीच्या काळात नैसर्गिक चैतन्य शक्तीला देवदेवता मानून त्यांची प्रार्थना करताना सूक्ते रचली. परंपरेने ती मुखोद्गत केली जाऊन त्यांचे एकत्रीकरण झाले. अशा सूत्ररूपाने एकत्रित केलेल्या सूक्तांना संहिता असे म्हणत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या 4 संहिता आहेत. ऋग्वेदात वैदिक वाङ्मय यास सर्वश्रेष्ठ स्थान आहे. त्यात 1028 सूक्ते असून 10 मंडळात त्याची विभागणी झालेली आहे. हिंदू धर्माची उत्क्रांती प्राचीन भारतातील सामाजिक, आर्थिक जीवनाचे दर्शन त्यात होते. याचे स्वरूप धार्मिक आहे. ऋग्वेद संहितात देवदत्तांच्या आराधनांच्या सूक्तांचा संग्रह आहे. त्याची निर्मिती कोणी एका व्यक्तीने केलेली नाही. या ग्रंथावरून त्या काळातील सामाजिक आचार व परंपरेची आपणास माहिती मिळते. आर्यांच्या संस्कृतीचा प्रसार. त्यांच्या राजकीय व सांस्कृतिक जीवनातही बदल होण्यास सुरुवात झाली. नवीन आचार व विचारांना प्राधान्य मिळाले. यज्ञयागाला महत्त्व प्राप्त झाले. यजुर्वेद व संहितेत यज्ञविधीची सविस्तर माहिती आणि यज्ञाची महती विशद केली. यज्ञयागाच्या वेळी उच्चारण्याच्या मंत्रांचे संकलन संहितेत आहे. काठक व कपिष्ठलकट, मैत्रायणी, तैत्तिरीय, काण्व व मध्यदिन अशा 6 संहितात त्याची विभागणी आहे. सामवेदात यज्ञाच्या वेळी कोणते मंत्र कोणत्या पद्धतीने म्हणावेत याची माहिती दिलेली आहे. भारतीय संगीतशास्त्राची सुरुवात सामवेदापासून सुरू झाली. अथर्ववेदात समाजातील वाईट व चांगल्या प्रवृत्तीचे वर्णन आहे. अथर्वण व अंगिरस असे 2 भाग आहेत. वनस्पतीशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, शरीरचिकित्सा इत्यादी विषय अथर्वण विभागात आहेत. तर अंगिरस भागात जादूटोणा, ताईत, गंडे, दोरे अथवा जारण-मारण या विषयांचा समावेश आहे. आर्यांच्या बदलत्या जीवनाची त्यातून माहिती आपणास मिळते. संहिताच्या अभ्यासातून आर्य हिंदुस्थानच्या वायव्य भागातून आले. त्यांनी पंजाबमधील आदिवासी व दस्यू येथे यांना तिथून हाकलून दिले व तेथे आपले वास्तव्य केले. भारतात आपल्या सत्तेचा विस्तार त्यांनी केला. विशिष्ट अशी राज्यपद्धती निर्माण केली. वेदकाळातील राजा हा घटनाप्रमुख ग्रंथातून आर्याच्या प्रारंभीच्या जीवनापासून ते सांस्कृतिक प्रसारानंतर त्याच्या जीवनात झालेल्या बदलांची माहिती मिळते. 2. ब्राह्मण्य. आर्यांच्या जीवनाला स्थिरता प्राप्त झाल्यानंतर धार्मिक जीवनातील निसर्गदृष्टीत देवदत्तांच्या संकल्पना मागे पडून यज्ञयागाला सुरुवात किंवा महत्त्व प्राप्त झाले. यज्ञकर्माच्या तपशिलावर वर्णन ब्राह्मण ग्रंथात आहे. त्याचे 2 भाग आहेत. पहिल्या विभागात यज्ञयागाची विधी कशी आहे याची माहिती, तर दुसऱ्या भागात यज्ञकर्म आहे. त्या काळातील धार्मिक व सामाजिक जीवनात जे महत्त्वपूर्ण बदल झाले त्यांची माहिती या ग्रंथातून मिळते. उपनिषदे. यज्ञयागात साचेबद्धपणा आणि काही दोष निर्माण झाले. त्यामुळेच यज्ञामागील तत्त्वांचा शोध घेणे गरजेचे आहे. मानव व विश्व यांच्या
संबंधीचे तत्त्व शोधण्याची गरज आहे आणि त्यातूनच उपनिषदांची निर्मिती झाली. ब्रह्म आणि आत्मा या दोन तात्विक विषयांचे त्यात विवेचन आहे. विश्वाची निर्मिती व विनाश, आत्मतत्व, मोक्षावस्था, ईश्वरचिंतन, धर्मबंधने यांचे चिंतन त्यामध्ये आहे. ईशावास्य, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तिरीय, छंदोदय, ब्रह्मधारण्य अशी दशोपनिषदे आहेत. भारतीय तत्त्वज्ञानाचे मूळ उपनिषदात आहे. 4. आरण्यके. उत्तरवेद काळातील यज्ञविधी व मंत्राविषयी चिंतन करणारे हे ग्रंथ आहेत. आरण्यके ग्रंथ म्हणजे अरण्यात राहून चिंतन करावयाचे ग्रंथ आहेत. आर्यांच्या बदलत्या सामाजिक, धार्मिक जीवनाचे ज्ञान होण्यास आरण्यके ग्रंथाचा उपयोग होतो. आर्ष महाकाव्य. प्राचीन वीर पुरुषांच्या शौर्याची कथन हाच महाकाव्याचा मुख्य विषय आहे. रामायण आणि महाभारत ही दोन्ही आर्ष महाकाव्य आहेत. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी यांनी लिहिले. श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांनी आदर्श व्यक्तिचरित्र समाजासमोर मांडले. महाभारत ही महाकाव्य व्यासाने लिहिले. त्यात कौरव पांडव यांच्यातील संघर्ष हा त्याचा मुख्य विषय आहे. या महाकाव्यातून राजाची निवड, कार्यपद्धती, यशोगती, युद्धनीती, न्यायपद्धती, शिक्षण, स्त्रीजीवन, समाजातील आदर्श नैतिक नियम, धार्मिक परंपरा इत्यादीची माहिती मिळते. ही महाकाव्य तत्कालीन समाजाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक इतिहास आहे. 6. वेदांग. वेदांचे मिळालेले ज्ञान स्फुर्तीत राहणे म्हणून लिहिलेल्या ग्रंथास स्मृती वाङ्मय किंवा वेदांगे असे म्हणतात. पाठांतरास व स्मरणात ठेवण्यास त्यांचा चांगला उपयोग होतो. शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद व ज्योतिष ही 6 वेदांगे आहेत. यात यज्ञयागादी नियम, दैनिक धार्मिक विधी, संस्कार, हे 4 वर्णांचा 4 अधिकार यादी विषय त्यामध्ये आहेत. 7वा मुद्दा पुराण. पुराण वाङ्मय हे ज्ञानभांडार आहे. प्राचीन काळासपर व चरित्रपर काव्यसंग्रह आहेत. पुराणात धार्मिक, सामाजिक, राजकीय वंशावळी आहेत. ब्रह्म, मार्कंडेय, विष्णू, नारदीय, गरुड, वराह, अग्नी, मत्स्य, कूर्म इत्यादी 18 पुराणे आहेत. यात यात सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, देव, दानव, ऋषी, राजे, वर्णाश्रम, धर्म, राजधर्म, पतिव्रता, भक्तिमार्ग इत्यादी त्यांनी धर्म, भक्तिमार्ग आदी विषयी चर्चे आहेत. हिंदू धर्माची लोकप्रियता टिकून ठेवण्यासाठी पुराणांचा उपयोग झाला. त्यामुळे पुराण ग्रंथाची प्राचीन भारताच्या अभ्यासासाठी महत्त्व आहे.
हिंदू लौकिक वाङ्मय. भारतीयांचे लौकिक वाङ्मय मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचे लेखन संस्कृत व प्राकृत भाषेत झालेले आहे. काव्य, कथा, चरित्र ग्रंथ, राजनीतीवरील ग्रंथ, व्याकरण, गणित, आयुर्वेद, खगोलशास्त्र आदी विषयावर त्यात लेखन आहे. प्राचीन काळातील राजांच्या दरबारातील विद्वानांनी किंवा भाटांनी चरित्रात्मक ग्रंथ लिहिले. बाणभाटाचे हर्षचरित, कल्हणचा राजरंगिणी व्यक्तीचा रजतरंगिणी, वक्तपतीचा गरुडवह, जयसिंहाचा कुमारपल चरित्र इत्यादी चरित्र ग्रंथ महत्त्वाचे आहे. त्यातून त्या काळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाची माहिती आपणास मिळते. प्राचीन भारतातील काही सत्ताधीश हे विद्वान व साहित्यिक होते. त्यांनी अनेक विद्वानांना राजकीय राजाश्रय दिला होता. त्यामुळे संस्कृत व प्राकृत भाषेत काव्य, नाटक, कादंबरी इत्यादी साहित्याची निर्मिती झाली. विशाखा दत्तचे मुद्रा राक्षस व देवी चंद्रगुप्तम, भासाचे स्वप्न वासवदत्त, कालिदासांचे मालविकाग्निमित्र, हर्षाचे रत्नावली व प्रियदर्शिका इत्यादी संस्कृत भाषेत साहित्याची निर्मिती झाली. प्राकृत भाषेत हलचे गाथासप्तशती हे महत्त्वाचे आहे. यातून भारतीय समाजाची सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक जीवन ज्ञात होते. कौटिल्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ फार महत्त्वाचा आहे. राज्याची कामे, अधिकार, मंत्रिमंडळाची रचना, स्वरूप, कार्य, करपद्धती, न्यायदान, परराष्ट्रसंबंध, युद्धपद्धती, हेरखाते अशा विविध अंगांची त्यामध्ये माहिती आहे. मौर्य काळाविषयी त्यातून उपयुक्त माहिती आपणास मिळते. शुक्रनीतिसार, कामंडकनीतिसार, नीतिवाक्मृत हेही ग्रंथ महत्त्वाचे आहेत. प्राचीन भारतीय प्रशासक यंत्रणा, करपद्धती, ग्रामव्यवस्था, राजनीतिविषयक तत्त्वे, इतिहास इत्यादी विषयी वेगवेगळ्या विषयावरही ग्रंथनिर्मिती झालेली आहे. अप्रत्यक्षरित्या इतिहास लेखनात त्यांचा उपयोग होतो. तमिळ भाषेतील संगम साहित्याचाही वापर इतिहास लेखनात झालेला आहे. जैन व बौद्ध वाङ्मय. वेदोत्तर काळात वैदिक धर्मातील यज्ञ, कर्मकांड, वर्णाश्रम व्यवस्था इत्यादींची धार्मिक जीवनात अतिशय महत्त्व आहे. त्यातूनच जैन व बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. त्यातून या दोन्ही धर्माची वाङ्मय निर्माण झाली. इतिहासात या दोन्ही धर्माचे महत्त्व आहे. जैन धर्माची परंपरा ऋषभदेव किंवा आदिनाथ या पहिल्या तीर्थंकरापासून मानली जाते. वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर आहेत. या धर्माचे धार्मिक व लौकिक वाङ्मय निर्माण झालेली आहेत. ती इतिहास लेखनाला मदत करते. जैन वाङ्मय व अंग व उपअंग अशा 2 प्रकारात आहेत. त्यातून जैन वाङ्मय शिक्षण सविस्तर मिळते. पुढे जैन धर्माच्या तत्त्वज्ञानाचे स्पष्टीकरण करण्यासाठी तीर्थंकरांची चरित्रे सांगणारे मराठी वाङ्मय निर्माण केले. जैन मुनी हेमचंद्र सुरी यांचा परिशिष्ट पर्वन हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. त्यात त्या काळातील धार्मिक, सामाजिक परिस्थितीचे कथन केले आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकात गौतम बुद्धांनी समाजाला सहज, सुलभ सदाचाराचे मार्ग दाखविला. या धर्माचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला दिसून येतो. या धर्माचे पाली व संस्कृत भाषेत लिहिलेले वाङ्मय इतिहासात उपलब्ध आहेत.
ग्रंथ गौतम बुद्धांच्या शिकवणीचे एकत्रीकरण अभिधम्मपिटक, सूत्रपिटक व विनयपिटक या ग्रंथात आहेत. त्यात बुद्धांची वचने, शिकवणूक, नैतिक आचार, भिक्षू व भिक्षुणीसाठीचे असणारे नियम आहेत. यातून त्या काळातील समाज जीवनाचे, धार्मिक जीवनाचे व राजकीय नीतीचे महत्त्व मिळते. जातक कथा गौतम बुद्धाविषयी आहेत. धम्मपद ग्रंथात बुद्धांच्या वचनांचा संग्रह आहे. बौद्ध भिक्षू भिक्षुणींनी थिरगाथा व थिरीगाथा हे काव्यसंग्रह लिहिले आहेत. बुद्धवंश, मिलिंद पन्ना, ललित विस्तार, शतशाहीरका, अभिधर्मकोश आदी ग्रंथातून त्या काळातील समाजाचे दर्शन घडते. 2. अभारतीय वाङ्मय. प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यासाच्या साधनात अभारतीय वाङ्मय व प्रवास वर्णन यांना महत्त्वाचं स्थान आहे. इसवी सन पूर्व 4थ्या शतकापासून हे परकीय प्रवासी भारतात भेटी देण्यासाठी आले. त्यांचा मुख्य उद्देश व्यापार व बौद्ध तीर्थक्षेत्रांना भेटी देणे आणि बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी येत असं. प्रवास वर्णन राजकीय घटकांना अग्रस्थान दिलेले आहे. त्यात सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक लोकजीवन याविषयी आपणास माहिती मिळते. भारतीय विद्यापीठांची ही माहिती यामध्ये आहे. ती बरीचशी विश्वसनीय आहे. या प्रवासवृत्तांत ग्रीक, चीन व मुस्लिम प्रवासांचे समावेश होतो. ग्रीक प्रवासवृत्तांत. हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने आपल्या ग्रंथात भारत व पर्शिया यांच्या संबंधीची चर्चा केलेली आहे. अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळी निआर्फस एरियन हे इतिहासकार बरोबर होते. त्यांनी आपल्या लेखनात भारतातील राजकीय, सामाजिक, धार्मिक व आर्थिक परिस्थितीची माहिती दिलेली आहे. यातून भारतीय गणराज्य, त्यांचे परस्पर संबंध याविषयी माहिती दिली आहे. सेल्युकस निकेटर या ग्रीक सरदाराचा मॅगेस्थेनिस हा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात होता. त्याने इंडिका हा ग्रंथ लिहिला आहे. त्यात त्याने भारतीय जीवनाची सविस्तर माहिती दिलेली आहे. काही ग्रीक व रोमन विद्वानांनी भारतीय व्यापार, बंदरे, वनस्पती, खनिजे, भूगोल आदीबद्दल माहिती दिलेली आहे. टॉलेमीने भारताचा नकाशा तयार केला. प्लिनी यानेही प्राकृतिक इतिहास हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्राचीन भारताचा इतिहास लिहिताना ग्रीकांनी केलेल्या लिखाणाची मर्यादितच वापर करावा लागतो. 2. चीन प्रवास वृत्तांत. भारतात उदयास आलेल्या बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात चीन आणि आग्नेय आशियात प्रसार झाला. त्यामुळे भारतातील बौद्ध धर्माच्या तीर्थस्थळांना भेटी देण्यासाठी व धर्माच्या मूळ ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांची चीनी भाषेत भाषांतर करण्यासाठी अनेक चीनी प्रवासी भारतात आले. त्यांनी आपली प्रवास वृत्तांत लिहिलेले आहेत. त्यात त्यांनी भारतीयांच्या परंपरा, राजकीय, सामाजिक, धार्मिक जीवन इत्यादीची माहिती दिली. पहायन हा चीनी प्रवासी 405 मध्ये भारतात आला. भारतातील बौद्ध धर्माच्या दुर्मिळ ग्रंथाचे ज्ञान करून घेण्यासाठी तो भारतात आलेला होता. त्याचे बरेच दिवस पाटलीपुत्र येथे वास्तव्य होते. त्याने भारतातील बौद्ध तीर्थक्षेत्रांना, विहारांना व विद्यापीठांना भेटी दिल्या. उत्तर भारतात तो भरपूर फिरला. या काळात त्याने भारतीय समाजाचे जे निरीक्षण केले ते आपल्या प्रवास वृत्तांतात लिहून ठेवले. या माहितीचा इतिहास लेखनास फार उपयोग होतो. हुएन हा चीनी प्रवासी हर्षवर्धनच्या काळात बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी भारतात आला. त्याचे 15 वर्षे वास्तव्य होते. त्यांनी भारतातील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. तो काही काळ हर्षवर्धनच्या दरबारातही होता. त्याने तातांग सियुकी या ग्रंथ लिहिला.
त्यात त्याने भारतीय प्रशासन, सैन्य व्यवस्था, युद्धपद्धती, सामाजिक व धार्मिक जीवनाची चिकित्सक माहिती लिहून ठेवली. त्या माहितीच्या गुप्ततर इतिहास लेखनास फायदा होतो. इस्टिंग हा चिनी प्रवासी इसवी सन 1673 भारतात आला. त्याने जो प्रवास वर्णन लिहिले त्यात नालंदा व विक्रमशिला विद्यापीठातील अभ्यासक्रम, व्यवस्थापन, इतिहास व विद्यापीठांचा अभ्यासक्रम, व्यवस्थापन, आचार्य, प्रवेश परीक्षा आदींचे वर्णन केलेले आहे. त्यातूनही आपणास बरीच माहिती उपलब्ध होते. मुस्लिम प्रवास वृत्तांत. भारतीयाशी व्यापारी संबंध येण्यास मुस्लिमांनी सुरुवात 8व्या शतकानंतर सुरू केली. त्यानंतर भारतीयांनी वेगवेगळ्या विषयात केलेली प्रगती आत्मसात करण्यासाठी अनेक विद्वान भारतात आले. भारतावरील मोहम्मद गझनीच्या स्वारीच्या वेळी अल-बेरुनी भारतात आला. तो हिंदू संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी संस्कृत भाषा शिकला. त्याने तहकीक-ए-हिंद या ग्रंथात भारतीय विज्ञान, व्यापार व तत्त्वज्ञान यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. याशिवाय अल-मुस्ती, सुलेमान इब्न बतूत, निजामुद्दीन, हसन निजामी या मुस्लिम प्रवाशांनी भारतीय जीवनासंबंधी बरीच माहिती आपल्या लिखाणात दिलेली आहे. त्यांच्या माहितीवरून भारतात 10व्या शतकापासून सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनात कसे बदल घडले यांची आपणास माहिती मिळते. पोर्तुगीज प्रवासी मार्को पोलो, व्हेनिसचा प्रवासी निकोलो डी कोंटी, तिबेट इतिहासकार तारांथ, टॅव्हर्नियर, बर्नियर, थेवनॉट या प्रवाशांनी भारतात भेटी देऊन वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती लिहून ठेवलेली आहे. या माहितीच्या आधारे तत्कालीन भारतीय सामाजिक जीवनावर प्रकाश टाकला जातो. तसेच युद्धपद्धती, न्यायपद्धती, कर पद्धती, सैन्य व व्यवस्था, प्रशासन, शिक्षण आदी विषयांचे ज्ञान घेण्यास हे प्रवास वर्णन उपयुक्त ठरतात. धन्यवाद. आज आपण प्राचीन भारतीय इतिहासाचे वाङ्मयीन साधने पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये भारतातील प्रागैतिहासिक संस्कृतीची माहिती आपण पाहणार आहोत. त्यातील पुराश्मयुगीन कालखंड व त्याचे वैशिष्ट्ये आपण बघणार आहे. जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा. जर नवीनच व्हिडिओ पाहता